हरे कृष्ण. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी अध्याय 13वा अध्यायाचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. श्लोक क्रमांक 34 वाचायला सुरू करत आहोत. सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. श्लोक क्रमांक 34. यथा प्रकाशयति एकः कृत्स्नं लोकम् इमं रविः क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत. भाषांतर. हे भारता, ज्याप्रमाणे एकमेव सूर्य संपूर्ण विश्वाला प्रकाशित करतो, त्याचप्रमाणे शरीरात असणारा एकमेव जीव चेतनेद्वारे संपूर्ण शरीराला प्रकाशित करतो. शब्दशः अर्थ बघूया. इथे पहिल्या ओळीत म्हटलं आहे यथा. तर यथा आणि तथा म्हणजे यथा ज्याप्रमाणे, तथा त्याप्रमाणे. तर तथा हा शब्द दुसऱ्या ओळीत आहे. तर भगवान श्रीकृष्ण इथे अर्जुनाला समजवत आहेत. यथा ज्याप्रमाणे, प्रकाशयति एकः कृत्स्नं लोकम इमं रविः. रविः म्हणजे सूर्य. हा एकः एकमेव आहे. लोकम इमं हे जे पूर्ण विश्व आहे त्याला प्रकाशयति, तो प्रकाशित करतो. भगवंत म्हणतात ज्याप्रमाणे एकमेव सूर्य संपूर्ण विश्वाला प्रकाशित करतो. दुसऱ्या ओळीत भगवंत म्हणतात क्षेत्रम क्षेत्री तथा कृत्स्नम. तर कृत्स्नम हा शब्द आहे, त्याचा अर्थ आहे संपूर्ण. क्षेत्रम म्हणजे काय, तर शरीर. क्षेत्री म्हणजे त्या क्षेत्रामध्ये राहणारा, त्या क्षेत्राला जाणणारा. क्षेत्रम ज्याला क्षेत्री इथे म्हटलं आहे, म्हणजे तो आत्मा आहे. तर असा हा आत्मा आहे, तो या क्षेत्रम शरीरात राहतो आणि कृत्स्नम प्रकाशयति भारत. तर तो त्या शरीरात राहून चेतनेद्वारे संपूर्ण शरीराला प्रकाशयति प्रकाशित करतो. भारत, भारत म्हणजे हे भरतवंशी अर्जुना. अशा प्रकारे आपण हे शब्दशः अर्थ बघितले आहेत. तर इथे रवी म्हटलं आहे. हा सूर्य आहे, तो एकमेव आहे. एका ब्रह्मांडात एकच सूर्य असतो आणि तो एकटा सूर्य संपूर्ण विश्वाला प्रकाशित करत असतो. आणि तोच सूर्य इतर जे ग्रह तारे आहेत ज्यांना स्वतःचा प्रकाश नाही, त्यांना सुद्धा तो प्रकाश देतो. म्हणजे चंद्र, अनेक ग्रह आहेत, ते सूर्यापासून प्रकाश घेतात आणि मग रात्रीच्या वेळी आपल्याला ते आकाशात दिसतात, तेव्हा ते तेजस्वी चमचमणारे दिसतात. तर हा प्रकाश कुठून आलेला आहे त्यांच्याकडे, सूर्याकडून आलेला आहे. दुसऱ्या ओळीत म्हटलं आहे क्षेत्री. तर असा हा जो क्षेत्रज्ञ आहे, क्षेत्राचा ज्ञाता आहे, म्हणजे शरीराचा ज्ञाता आहे आत्मा. त्याच्यामध्ये चेतना असते. म्हणजेच हा आत्मा आहे तो स्वतः चेतनामय असतो आणि शरीरामध्ये राहून तो आत्मा स्वतःच्या उपस्थितीने संपूर्ण शरीराला चेतना देतो. या चेतनेचा अनुभव आपण घेऊ शकतो. आपण जर डोक्यावर हात फिरवला, दुसऱ्या हातावर हात फिरवला, पायाला स्पर्श केला, तर आपल्याला स्पर्शाचा अनुभव जो काही होतो ते शरीरातील आत्म्याच्या चेतनेच्या उपस्थितीमुळे होतो. तर वैष्णव आचार्य समजवतात की आत्मा दिसत नाहीये, पण आत्म्याची उपस्थिती आपण शरीराकडे पाहून, शरीराची कार्य पाहून समजू शकतो, जाणू शकतो.
ह्याला उदाहरण दिलं जातं की जसा पंखा जोरात फिरतो आहे आणि त्याला पाहून आपण जाणू शकतो की या पंख्याला वीज पुरवठा होतो आहे, ह्यातनं करंट वाहतं आहे. तर ही वीज जरी दिसत नाहीये तरी पंखा फिरतो आहे, त्यामुळे त्या विजेची उपस्थिती आपण जाणू शकतो. तसंच जरी आत्मा दिसत नाहीये तरी शरीराची विविध कार्य पाहून, शरीर कसं चेतनेत आहे हे पाहून आपण आत्म्याची उपस्थिती शरीरात पाहू शकतो आणि जाणू शकतो की हा जो एकमेव जीवात्मा आहे, शरीरात असलेला आत्मा, तो स्वतःच्या चेतनेद्वारे संपूर्ण शरीराला प्रकाशित करतो. अशा प्रकारे आपण 34व्या श्लोकाचे शब्द आणि भाषांतर जाणून घेतलं आहे. इथेच विराम देऊया. श्रीमद भगवत गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.